चारही बाजूंनी जंगलाने घेरलेल्या घरात फाल्गुन, गायत्री, स्नेहा, अर्जुन आणि तुषार थांबलेले होते. बाहेर भयंकर वादळ आणि पाऊस सुरू होता. घराला 2 दरवाजे होते, एक पुढे आणि दुसरा मागे असलेला. एक खुर्ची होती, तिच्यावर गायत्री बसली होती. घराला 4 खिडक्या होत्या, 2 पुढच्या दरवाजाजवळ आणि 2 मागच्या दरवाजाजवळ. पुढच्या दाराजवळ असलेल्या एका खिडकीत अर्जुन उभा होता. इतर सगळे घराच्या मध्यभागी उभे होते. दुपारी आकाशात बघून मला वाटलेच होते की पाऊस नक्की पडणार. तेव्हाच बोललो होतो की निघू, पण तुम्ही कोणीच माझे ऐकले नाही, गायत्री चिडून म्हणाली. अर्जुनने त्यांच्याकडे बघितले. इतके चिडण्यासारखे काय आहे? पाऊस थांबला तर जाऊ, अर्जुन म्हणाला. आपण गाड्या गावात पार्क केल्यात आणि गावापर्यंत जाण्यासाठी 2 ते 2.5 तास नक्कीच लागतील. तिने स्वतःच्या डोक्याला हात लावला. तुझी चिंता मी समजू शकतो गायत्री. तुषार तिच्या जवळ जाऊन उभा राहिला, म्हणाला, विनाकारण घाबरू नकोस, आम्ही आहोत ना. ती काहीच म्हणाली नाही. गाईज, मागच्या महिन्यात रात्रीच्या वेळी असेच 10 लोक पिकनिकसाठी आले होते. सगळे गायब झाले. जंगलात रोबोट फिरतोय, माहितीये ना, फाल्गुन म्हणाला. फाल्गुन, ती शुद्ध अफवा आणि फालतूगिरी आहे, अर्जुन म्हणाला. पण रोबोट लोकांचा जीव घेतोय म्हणजे नक्की यामागे काय स्टोरी आहे? स्नेहाने विचारले. एक वेळ अर्जुनने बाहेर नजर टाकली. वादळ आणि पावसाचे रौद्र रूप दिसत होते. शक्तिशाली वारा झाडांना मोडून टाकण्याचा प्रयत्न करत होता आणि झाड प्रतिकार करत होते. दृश्यमानता पावसामुळे कमी झाली होती. काय, कसे, कुणास ठाऊक. आकाशातून एक हेलिकॉप्टर जंगलात क्रॅश झाले. त्यामध्ये एक्झोस्केलेटन होते. म्हणजे तुला सोप्या शब्दात सांगायचे तर एक प्रायोगिक तत्वावर बनवलेला प्रगत सूट होता तो. त्याच्यावर अनेक टेस्टिंग बाकी होत्या. त्याचा वापर लोकांच्या बचावासाठी केला जाणार होता. वेगवेगळ्या धातूंच्या मिश्रणाने बनवलेला, महागडे धातूचे चिलखत म्हटले तरी चालेल. क्रॅशमध्ये माणसे सगळी मेली, पण सूट गायब झाला. मूर्ख लोक त्याला रोबोट समजताय, पण ते फक्त एक ॲडव्हान्स चिलखत आहे, फाल्गुन सर्वांना सांगत होता. तू अर्धवट गोष्ट सांगत आहेस, म्हणून मी नेहमी म्हणतो की तू अर्धवट भेजाचा आहेस, तुषार त्याची खिल्ली उडवत म्हणाला. कडाड असा जोरदार आवाज झाला आणि सर्व परिसर प्रकाशाने काही क्षणासाठी उजळून गेला. खिडकीत उभा अर्जुनही त्यांच्या जवळ जाऊन उभा राहिला. इडियट, यात अर्धवट काय सांगितले मी, फाल्गुन म्हणाला. याआधी जंगलात एका मांत्रिकाची आत्मा फिरत होती. ती त्या रिकाम्या पौलादी शरीरात शिरली, हे सांगितले नाही तू. ती शुद्ध अफवा आहे. मी नाही मानत असे काही. मग लोक बेपत्ता का होत आहे? कुणाचेही मृतदेह का सापडले नाहीत? कदाचित तो सूट परिधान करून एखादा माणूस खून करत असेल तर? बरं, हे सत्य मानू, मग त्याने त्यांची शरीरे कुठे लपवली? पोलिसांनी श्वान पथकाच्या साहाय्याने शोध घेऊनही मृतदेहाचा किंवा इतर दुसरा काहीच पुरावा का मिळाला नाही? शिवाय इतका जड सूट घालून जंगलात फिरणे काही जोक आहे का? अर्जुन तुषारचे समर्थन करत म्हणाला. मगाशी तोही या प्रकाराला अफवाच मानत होता, पण तुषारकडून कुणाचेही मृतदेह मिळाले नाही ही बातमी ऐकल्यावर त्याचीही मनस्थिती द्विधा झाली होती. प्लीज शट अप, भूतांचा विषय काढू नका प्लीज, दोन्ही हातांनी कान झाकून घेत स्नेहा म्हणाली. ओ नो गाईज, भूतांबद्दल बोलू नका, नाहीतर हिला हार्ट अटॅक येईल. माय गॉड, तुषार हसत पुढे म्हणाला. आम्हाला काही हौस नाहीये भूतांच्या गोष्टींची चर्चा करायची, पण आपण जिथे फसलोय ना, तिथे आसपास काय आहे ते जाणून घेणे आपल्यासाठी गरजेचे आहे. मांत्रिकाच्या आत्म्याची मजा झाली मग तर. इतक्या दिवसांपासून असाच भटकत होता, त्याला फुकट मजबूत शरीर प्राप्त झाले, अर्जुन म्हणाला. ॲक्च्युली असे म्हणतात की तो मांत्रिक अमर होण्यासाठी या जंगलातल्या एका बंगल्यात काहीतरी विधी करत होता. तेच बळी वगैरे आपण नेहमी वाचतो तसे. त्याने सगळा विधी पूर्ण केला. तोच तिथे गावातले लोक आले आणि त्यांनी त्याचा गेम केला. जिवंत जाळले त्याला.
पण त्याचा आत्मा असाच भटकत होता. त्यानंतर बंगला तर बंदच केला कायमचा. यापूर्वी म्हणतात अनेकदा जंगलात आलेल्या लोकांना तो कधी कधी रात्री दिसायचा, पण तेव्हा त्याने कुणाला काही केले नाही. कदाचित शरीर नसल्याने तेव्हा तो कुणालाही नुकसान करू शकत नसावा, पण शरीर मिळाल्यापासून तो रात्री इथे थांबणाऱ्या कुणालाही जिवंत सोडत नाही, अशी कथा आहे. व्हॉट? मांत्रिकाकडे बंगला होता, तोही जंगलात? अर्जुन म्हणाला. त्याचा स्वतःचा नव्हता, तो कुण्या ब्रिटिश काळातल्या अधिकाऱ्याचा होता. त्याने अवैधरित्या त्यावर कब्जा केला होता. अचानक दरवाजा वाजला, तसे सगळे दचकले. कोण? अर्जुन ओरडला. बाहेरून थोडा वेळ काहीच आवाज आला नाही. नंतर धापा टाकत कोणीतरी ओरडले, दरवाजा उघडा प्लीज, नाहीतर तो मला मारून टाकेल. अर्जुन दाराकडे सरसावला. फाल्गुनने त्याला थांबवले. म्हणाला, मूर्खपणा करू नकोस, तो ट्रॅप असू शकतो, पण त्याचा जीव खरोखर धोक्यात असेल तर. स्नेहा म्हणाली. जोरात ओरडायचा आवाज आला. सगळे खिडकीकडे धावले आणि बाहेर बघू लागले. एक धिप्पाड आकृती त्या माणसाचे केस पकडून ओढून घेऊन जात होती. त्याचे डोळे लाल रंगाचे होते आणि चकाकत होते. मग त्याने त्या माणसाचा गळा पकडला. तसे त्यांना त्या रोबोटच्या कोपरापासून पंजापर्यंत लाल भडक प्रकाश जाताना दिसला. पाहता पाहता तो माणूस तरफडू लागला. त्याचे शरीरही भट्टीत तापल्यावर शस्त्रे लाल भडक होतात तसे झाले आणि पुढच्याच क्षणी पूर्णपणे राख झाले. त्याच वेळी वीज चमकली. त्या प्रकाशात त्यांना स्पष्ट दिसले तो रोबोटच होता. राखाडी रंगाचे पिळदार शरीर असलेला रोबोट. त्याच्या दोन्ही पंजांची बोटे चाकूसारखी धारधार दिसत होती. हळूहळू त्याचे लाल भडक हात पूर्ववत झाले. चेहऱ्यावर फक्त 2 डोळे होते, तोंड नव्हतेच. तो आता त्यांच्याकडे चालू लागला. सगळे मुळापासून हादरले. ज्या प्रकाराला त्यांच्यातले काही जण शुद्ध फालतूगिरी समजत होते, ते एक भयानक वास्तव बनून त्यांच्या समोर उभे होते. सगळे जोरात ओरडले. दुसऱ्या दाराकडे धावले. दरवाजा उघडून बाहेर पळू लागले. स्नेहा, गायत्री, अर्जुन एकीकडे आणि तुषार, फाल्गुन दुसरीकडे धावले. त्या रोबोटने जोरात लाथ मारून दरवाजा तोडला. समोर दरवाजा उघडा असल्याचे पाहून त्याने मान तिरकी केली आणि तिकडे निघाला. तुषार, फाल्गुन धावता धावता थांबले. त्याचे कपडे चिखलाने माखलेले होते. असे आपण जे पाहिले ते खरेच होते, यावर माझा विश्वास बसत नाही. तुषार दोन्ही हात गुडघ्यावर ठेवून धापा टाकत होता. फाल्गुन तर चिखलात बसला होता. पावसाचे थंडगार पाणी अंगावर पडत होते. आता त्यांना थंडी वाजू लागली होती. गार हवा आणि भीतीमुळे शरीर थरथर कापत होते. त्यांना समोरून पडत धडपडत एक माणूस येताना दिसला. तो बराच दूर होता, पण त्याचे डोळे लाल भडक होते आणि रोबोटसारखेच चकाकत होते. तुषारने फाल्गुनचा हात पकडला. त्याला ओढत एका झाडाच्या पाठीमागे घेऊन गेला. धावत येणारा माणूस झाडाच्या दुसऱ्या बाजूला उभा होता. थोडा वेळ तिथेच थांबून तो पुढे पळून गेला. दोघे झाडामागून निघाले. फाल्गुन तुषारपेक्षा वेगाने पळत पुढे गेला, पण समोर कशाला तरी धडकून मागे पडला. समोर लाल भडक डोळे असणारा तसाच दुसरा माणूस उभा होता. क्षणात त्या माणसाने त्याच्यावर उडी मारली, छातीवर बसला आणि गळा पकडला. फाल्गुन सुटकेसाठी प्रयत्न करू लागला. तुषारने घाई केली. घाईघाई तो आसपास शोधू लागला. त्याच्या हाती लाकूड लागले. त्याने ते त्या माणसाच्या डोक्यावर मारले. त्याला काहीच फरक पडला नाही. पांढरे दात दाखवत तो तुषारकडे बघत हसत होता. तुषार एक एक पाऊल मागे सरकला. अचानक त्याला मानेजवळ उष्णता जाणवली. मागून आलेल्या रोबोटने त्याची मान पकडली होती. एक एक संवेदना बधीर होत गेल्या आणि शरीर राख झाले. चिखलाने माखलेल्या माणसाने फाल्गुनला सोडले व उठून उभा राहत बाजूला जाऊन उभा राहिला. पण त्याची अवस्था अजूनही खराब होती, म्हणून तो पळून
दूर जाऊ शकला नाही. काही करणार तोच रोबोटने त्याचाही गळा पकडला. पाहता पाहता त्याचीही राख झाली. मागे पडलेल्या तुषारच्या राखेमध्ये हालचाल होऊ लागली. पाहता पाहता त्याचे शरीर पूर्ववत झाले. फक्त यावेळी त्याचे डोळे लाल रंगाचे झाले होते. थोड्या वेळाने फाल्गुनचे शरीरही त्याच्यासारखे झाले. रोबोट तसाच उभा राहिला. तो मगाचा माणूस आणि हे दोघे जंगलाकडे धावू लागले. दुसरीकडे बराच वेळ स्नेहा, गायत्री आणि अर्जुन जंगलात धावत होते. धावता धावता ते थांबले, कारण समोर नदी वाहत होती. ती पार करणे अशक्य होते. पावसामुळे पाण्याचा वेग प्रचंड होता. आता काय करायचे? स्नेहा म्हणाली, नदीच्या काठाने धावू. गायत्री म्हणाली, वादविवाद करण्यासाठी वेळच नव्हता. ते डावीकडे वळले आणि त्यांना क्षणभर हृदयाचे ठोके थांबल्यासारखे वाटले. नदीतून, जंगलातून चिखलाने माखलेले लोक त्यांच्याकडे येत होते. काही धडपडत धावत होते. नदीतून बाहेर आलेले तिघे जमिनीवर हातांच्या साहाय्याने घसरत त्यांच्याकडे सरकत होते. ते मागे वळले तसा गायत्रीचा गळा रोबोटने पकडला. या दरम्यान अर्जुन आणि स्नेहा जंगलात पळून गेले. गायत्रीला वाचवण्याचा प्रयत्नही त्यांनी केला नाही. धावता धावता त्यांना समोर बंगला दिसला. हा नक्कीच त्या मांत्रिकाचा बंगला आहे. चल. अर्जुन आणि स्नेहा बंगल्याकडे गेले. दरवाजाला बाहेरून फक्त कडी घातलेली होती. ते घरात शिरले. आत अंधार होता. स्नेहा अर्जुनला चिटकून होती. त्याने हळूच दरवाजा बंद केला. त्याने खिशातून टॉर्च काढली आणि बंगल्यात प्रकाश टाकू लागला. बाहेरून असंख्य लोकांच्या पावलांचा आवाज येत होता, पण ते बंगल्या शेजारून धावत दूर निघून गेले. त्या बंगल्याच्या अंधाऱ्या कोपऱ्यात दोघे जमिनीवर बसले. मगाशी ज्या हादरवून टाकणाऱ्या अविश्वसनीय घटना घडल्या त्यावर त्यांचा विश्वास बसत नव्हता. हे भयंकर स्वप्न असावे असे त्यांना वाटत होते. कडाड वीज चमकली. घाबरलेली स्नेहा अर्जुनला आणखी घट्ट बिलगली. त्याची अवस्था काही चांगली नव्हती. या बंगल्यात आपण सेफ आहोत, स्नेहा कुजबुजली. नाही, अत्यंत हळू आवाजात अर्जुन म्हणाला. वरच्या मजल्यावर जायचे का? नको. आपल्या पावलांचा आवाज त्याने ऐकला. मग ते बाहेरचा आवाज ऐकू लागले. पावसाचे थेंब जमिनीवर पडत होते. वाऱ्याचा झाडांना स्पर्शून गेल्यामुळे होणारा विशिष्ट आवाजच ऐकू येत होता. कर्र आवाज झाला. घराचा दरवाजा हळुवारपणे उघडला गेला. त्यांनी माना त्या दिशेने वळवल्या. मागे रोबोट उभा होता. दाराबाहेर त्याच्या चिखलाने माखलेल्या सैनिकांची गर्दी दिसत होती. तो हळूहळू त्यांच्याकडे सरकू लागला. चालताना एक विशिष्ट यांत्रिक आवाज येत होता. त्याच्या चालण्यात कोणतीही घाई दिसत नव्हती. अर्जुनने स्नेहाला स्वतःपासून दूर केले. मग तिला रोबोटच्या दिशेने ढकलून दिले. त्याने लगेच तिचा गळा पकडला. दुसरीकडे अर्जुन घराच्या पायऱ्या चढून वरच्या मजल्यावर गेला. एका खोलीत लाल भडक प्रकाश दिसत होता. त्या खोलीत गेल्यावर त्याला दिसले, तिथे एका वृद्ध माणसाचा भिंतीला लटकवलेला फोटो होता, जो चकाकत होता. मागून त्याला पायऱ्या चढायचा आवाज आला. एरवी हळूहळू चालणारा रोबोट त्याच्याकडे घाईघाईत येत होता. त्याने घाई केली. त्या फोटोजवळ जाऊन तो भिंतीवरून काढला आणि जोरात जमिनीवर आपटला. बंगल्यात बाहेर जोरजोरात किंचाळण्याचे, कानठळ्या बसवणारे आवाज येऊ लागले. त्याने दोन्ही हातांनी कान झाकून घेतले. काही वेळाने शांतता झाली. तो हळूच खोलीच्या बाहेर पडला. पायरीवर रोबोटचा निर्जीव देह पडला होता. त्याच्या शेजारून जायचीही हिंमत नव्हती, पण हळूहळू एक एक पाऊल टाकत तो त्याच्या शेजारून निघून गेला. खाली आला तर अर्धवट जळालेला स्नेहाचा मृतदेह पाहून तो तिथेच बसला आणि रडू लागला. तो स्वतः नशिबाने वाचला असला तरी स्वतःचा जीव वाचवण्यासाठी त्याने स्नेहाचा बळी दिला होता. त्याचे सर्व मित्र संपले होते, फक्त तो वाचला होता. टाळ्या वाजल्या. 1.5 तासांचा खुनी रोबोट
चित्रपट पाहिल्यावर टाळ्या वाजवत सगळे उभे राहिले. मूव्ही डायरेक्टर आणि कथालेखक शेखरच्या बंगल्यात बनवलेल्या एका खास खोलीत चित्रपट बघण्याची व्यवस्था केली होती. सोबत फाल्गुन, गायत्री, स्नेहा, अर्जुन आणि तुषार होतेच. हे सगळे सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर होते. फाल्गुन मराठी चित्रपटांचे रिव्ह्यू देत असे. त्याच्या यूट्यूबवर असलेल्या चॅनलला 2 लाख सबस्क्रायबर्स होते. गायत्री, स्नेहा या दोघांचे व्लॉगिंग चॅनल्स होते. अर्जुन एका साधारण गावातून आला होता. तो विनोदी व्हिडिओ बनवून यूट्यूबवर टाकत असे आणि तुषार नवीन गमतीदार पद्धतीने अवघड अभ्यासाच्या संकल्पना बनवून यूट्यूबवर व्हिडिओ बनवून टाकत असे. त्याला या सर्वांमध्ये सर्वाधिक 2 मिलियन सबस्क्रायबर्स होते. या सर्वांना सोबत घेऊन जंगलात मागच्या महिन्यात शेखरने खुनी रोबोट चित्रपट बनवला होता. कथा बरी होती, पण चित्रपट लोक कथेमुळे बघतील ही त्याला अपेक्षा नव्हतीच. या सर्वांचे सबस्क्रायबर्स पहिल्यांदा यांना एकत्रित काम करताना पाहून चित्रपटगृहात येतील हा त्याचा खरा उद्देश होता. सर, अभिनंदन. मृत्यूचे सीन्स आणि वातावरण छान बनवले, अर्जुन म्हणाला. ते माझे काम नव्हतेच मित्रा, ते बघणारे लोक दुसरे होते. शिवाय या अशा उन्हाळ्यात पावसाचे सीन दाखवणे सोपे काम नव्हते. बाकी कथालेखन आणि डायरेक्शन इतकेच काय ते माझे काम. वातावरण निर्मितीचे काम वैभवने केले होते. पट्ट्या इतका बिझी असतो की काम झाल्यावर दुसऱ्याच दिवशी दिल्लीला निघून गेला. पण सर, स्टोरी जरा ॲव्हरेज वाटली मला. शेवटी अचानक अर्जुनला फोटो दिसतो आणि तो फोडताच प्रॉब्लेम सॉल्व. स्नेहा नाक मुरडत म्हणाली. ॲव्हरेज नाहीये डार्लिंग, तिला जवळ ओढत शेखर म्हणाला. आजकाल लोकांना सगळेच स्पष्ट केलेले आवडत नाही, बनवू दे त्यांना थिरीज. तो तिच्या गालावर हात फिरवत म्हणाला. इतरांना हे सगळे पाहून अवघडल्यासारखे झाले होते. स्नेहाला त्या सर्वांच्या नजरांची जाणीव झाली, म्हणून ती स्वतःहून शेखरपासून दूर झाली. या शनिवारी चित्रपट रिलीज होतोय, म्हणजे अजून 4 दिवसांनी धमाका होणार बॉक्स ऑफिसवर. शेखर दोन्ही हात उंचावत म्हणाला. मराठीत काय, हिंदीत सुद्धा असा चित्रपट कधी बनला नसेल, तुषार म्हणाला. म्हणून सर, मी म्हणत होते की हिंदीत पण डब करायला हवा होता हा चित्रपट, फाल्गुन म्हणाला. होय सर, खूप फायदा झाला असता आपल्याला, गायत्री त्यांच्या म्हणण्याला दुजोरा देत म्हणाली. काय करू, हा चित्रपट हिट झाला की मग जो दुसरा चित्रपट बनवण्याचे माझ्या मनात आहे तेव्हा करू. आताची स्टोरी खूप सिंपल आहे, पण रक्ताळलेला पंजाची स्टोरी लिहून तयार आहे. वाचकांना त्याच्या पटकथेत असलेली गुंतागुंत नक्की आवडेल. शेखर स्वतःच्या दाढीवर हात फिरवत म्हणाला. जास्त गुंतागुंतीची पण लिहू नका कथा, नाहीतर स्टोरी काही समजली नाही म्हणून निगेटिव्ह पब्लिसिटी होऊन कोणी चित्रपट बघायलाच येणार नाही. अर्जुनच्या या वाक्यावर सगळे मनसोक्त हसले. हा चित्रपट लो बजेट होता रे, जर यावेळी याने कमाई केली ना, बघ, शेखर नावाचा भयपटांच्या बाबतीत ब्रँड तयार होईल. ब्रँड. लवकरच स्नेहा वगळता सर्वांनी त्याचा निरोप घेतला. फाल्गुन, गायत्री, अर्जुन, तुषार त्याच्या बंगल्याच्या गेटच्या बाहेर उभे पडले. दुपारची वेळ होती. सूर्य आग ओकत होता. चला, शेजारच्या हॉटेलमध्ये थांबूया थोडा वेळ, कोल्ड्रिंक वगैरे घेऊ, अर्जुन म्हणाला. तिघांनी होकार दिला. तुषार अर्जुन एका कारने आणि फाल्गुन, गायत्री दुसऱ्या कारने हॉटेलकडे आले. तिथे आल्यावर त्यांनी ठरल्याप्रमाणे कोल्ड्रिंक ऑर्डर केले. शेखरला वाटते त्याची स्टोरी खूप चांगली आहे, पण चित्रपट बघताना मला जास्त विशेष काही वाटली नाही, फाल्गुन म्हणाला. शेवटी मीही माझेही पात्र मरायला हवे होते, म्हणजे जास्त धक्कादायक शेवट झाला असता. आपल्याकडे अशी निगेटिव्ह एंडिंग असलेली कथा जास्त चालत नाही, असे शेखरचे मत होते. त्यामुळे त्याने तुला जिवंत ठेवले, फाल्गुन म्हणाला. समजा हा चित्रपट हिट झाला तर तुम्ही त्याच्याबरोबर त्याच्या पुढच्या प्रोजेक्टमध्ये काम करणार आहात का, तुषारने विचारले. दरम्यान वेटर कोल्ड्रिंक देऊन निघून गेला. मी तर नक्कीच करणार नाही, गायत्री म्हणाली. आणि हे तिघांना अपेक्षित होतेच.
शेखरचे वय 50च्या आसपास होते. त्याने लग्न केलेले नव्हते. त्याचे अनेक अभिनेत्रींसोबत अफेअर्स होते. अनेक तरुणींना त्याने मोठ्या चित्रपटात काम मिळवून देतो असे सांगून त्यांच्यासोबत रात्र घालवली होती. मागे काही दिवसांपासून त्याचे चित्रपट चालत नव्हते. मग त्याने इन्फ्लुएन्सर्सला एकत्र करून चित्रपट बनवायचे ठरवले. शूटिंग सुरू असताना त्याने गायत्रीला चुकीच्या पद्धतीने स्पर्श करायचा प्रयत्न केला. तेव्हा तिने त्याच्या कानाखाली मारली होती. परिस्थिती हाताबाहेर जाईल असे वाटत असताना सर्वांनी मिळून तिला शांत केले आणि शेखरनेही तिची माफी मागितली. अशा वागणुकीची भरपाई म्हणून जादा पैसे देण्याचे आणि पुढे तिच्याशी कधीही असे न वागण्याचे वचन दिले. त्यानंतर तो स्नेहाच्या मागे लागला. तिने त्याला विरोध केला नाही, शिवाय त्याच्या गरजाही पूर्ण केल्या. शूटिंग दरम्यान आणि नंतरही त्याच्यासोबतच बराच वेळ घालवत होती. तुझे म्हणणे बरोबर आहे. मीही त्याच्या पुढच्या प्रोजेक्टमध्ये नसेन, फाल्गुन म्हणाला. तुम्ही दोघे नसाल तर मग आम्हीच कशाला भाग घेऊ त्याच्या त्या काय ते प्रोजेक्ट, तुषार म्हणाला. कोणी पंजा? हा तेच. जाऊ दे, मीही भाग घेणार नाही त्याच्या पुढच्या प्रोजेक्टमध्ये, तुषारने निर्णय फायनल केला. तसाही हा खुनी रोबोट फ्लॉप जाणार आहे बघा. तुमची ॲक्टिंग चांगली होती, पण मला खूप हसू येत होते. माझे एक्सप्रेशन अवघडल्यासारखे वाटतात ना, तुषार म्हणाला. मला नाही वाटली तुझी ॲक्टिंग खराब. शिवाय सर्वात जास्त फायदा झाला तर तूच करून देणार आहेस, कारण तुला सर्वाधिक सबस्क्रायबर्स आहेत, अर्जुन त्याचा खांदा थोपटत म्हणाला. चित्रपट रिलीज झाल्यानंतर सगळ्यांना सुखद धक्का बसला, कारण चित्रपट चांगलाच हिट झाला. लोकांनी चांगलाच प्रतिसाद दिला. अर्जुन ऑनलाईन रिव्ह्यू बघत होता. काहींना कथा युनिक वाटली. रोबोटच्या शरीरात आत्मा शिरून विध्वंस करते अशी कल्पना मराठीत आजवर बनलेली नव्हती. अर्थात काहींना चित्रपटाची कथा आवडली नाही. काहींना हॉलिवूडची कॉपी असल्यासारखी आणि भारतीय वातावरणाला न शोभणारी वाटली. काहींना अर्जुन फक्त प्लॉटमुळे वाचला असे वाटले. काहींच्या मते फोटो आणि रोबोटचा काय संबंध हे नीट सांगायला पाहिजे होते असे वाटले. ते काही असो, पण चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर जबरदस्त घोडदौड सुरू होती. शेखरने पुढच्याच महिन्यात खुनी पंजाची शूटिंग सुरू करणार असल्याचे जाहीर केले आणि अभिनेते सर्व तेच असणार हेही त्यांना न विचारता फायनल करून टाकले. आता इतका प्रचंड फायदा झाल्याने त्या दिवशी पुढच्या प्रोजेक्टमध्ये सहभागी होणार नसल्याचे म्हणणाऱ्या सर्वांनी विचार बदलला होता. रात्रीचे 1:30 वाजले होते. खालच्या खोलीतून खडखड असा आवाज येत होता. कोण इतक्या रात्री आवाज करते? तो पुटपुटला. शेखर मोबाईल सोबत घेत उठला. पायऱ्या उतरत खाली आला. समोरच्या खोलीचा दरवाजा आतून वाजत होता. जणू कोणीतरी बाहेर येण्याचा प्रयत्न करत होता. कोण आहे रे? तो ओरडला. थोडा वेळ हालचाल थांबली, पण पुन्हा खडखड सुरू झाली. दरवाजावर आतून भयंकर प्रहार होत होते. जणू कोणीतरी दरवाजा तोडून बाहेर येण्याचा प्रयत्न करत होता. त्याने बाहेर बसलेल्या दोन्ही गार्डला कॉल करून आत बोलावून घेतले. दरम्यान त्याने बंगल्यातले सर्व लाईट चालू केले. तेही आळस देत दाराजवळ आले. काय झाले सर? एकाने विचारले. तो दरवाजा बघा रे, कोणीतरी खोलीतून बाहेर येण्याचा प्रयत्न करतोय. त्यांनी दाराकडे बघितले. काही हालचाल जाणवत नव्हती. काही नाहीये सर, एक जण म्हणाला. त्याच्या डोळ्यावर झोप होती. दुसराही आळस देत होता. झोपा काढायचे पैसे देत नाही हरामखोरांनो. उघडा दरवाजा आणि चेक करा. शेखर खेकसला. तशी दोघांच्या डोळ्यावरून झोप उडाली. दोघे दाराजवळ गेले आणि दरवाजा उघडला. आत रोबोट उभा होता. शेखरला वाटले की तो स्वप्नच बघतोय. हे रोबोटचे तेच शरीर होते जे त्याने चित्रपटात वापरले होते. ते वापरण्यासाठी एका खास माणसाला ट्रेन केले होते. शूटिंग पूर्ण झाल्यानंतर त्याने ते या खोलीत ठेवून दिले होते. रोबोट अगदी चित्रपटात होता तसाच दिसत होता.
लाल भडक डोळे जणू आग ओकत होते. क्षणात त्याने दोन्ही गार्डचा गळा एकेका हातांनी पकडला. त्याचे हात लाल झाले. मग त्या दोघांची शरीरे लाल भडक झाली आणि लवकरच राख जमिनीवर पडली. शेखर शक्य तितक्या जोरात ओरडला आणि बाहेरच्या दिशेने धावू लागला. पण दारात त्याचेच दोन्ही गार्ड उभे होते. त्याच्या अंगावर कपडे नव्हते. सारे शरीर चिखलाने माखलेले होते. त्या दोघांनी झडप घालून त्याला पकडले. तो सुटकेचा प्रयत्न करू लागला. मगाशी त्याचे नोकर असणारे दोघे आता रोबोटचे नोकर बनले होते. रोबोट एक एक पाऊल टाकत त्याच्याकडे आला. शेखर शक्य तितक्या सुटकेचा प्रयत्न करत होता, पण सगळे प्रयत्न व्यर्थ ठरले. रोबोटने त्याचा गळा पकडला. गळ्याजवळ भयंकर वेदना होऊ लागल्या. गळ्याजवळ भयंकर वेदना होऊ लागल्या. त्याच्या हातातून निघालेली ऊर्जा सगळ्या शरीरात पसरली. त्याबरोबर असह्य वेदना शरीरभर पसरल्या आणि लवकरच त्याचीही राख जमिनीवर पडली. ते दोघे गार्ड आणि रोबोट दाराकडे जाऊ लागले. मागे राखेने चिखलाने माखलेल्या शेखरचा आकार घेतला. तो पळत त्या तिघांमध्ये जाऊन मिसळला. बाहेर आल्यावर त्या चौघांची शरीरे राखेमध्ये बदलली. राखेची लहानशी वावटळ बंगल्यापासून दूर निघून गेली.